लागेना, जायची वेळ आली. पण जायचंच कसं? आईस्क्रीम लेने गई, बच्ची वापस नहीं आई. तिच्या चिंतेत राजस्थानी कुटुंब गड्ड्यावरच. छोटे मोठे ज्वेलरी, मेहंदी, लहान मुलांची खेळणी विक्री करण्यात व्यस्त असताना डोळ्यासमोरून 7 वर्षाची मुलगी गेली आणि परत आलीच नाही. गड्डा यात्रेतील कुटुंबियांवर एक प्रकारची संक्रांत कोसळली आहे. हो मैदानावरील प्रत्येक दुकानदारांना आई विचारत फिरतीये. आईस्क्रीम लेने गई बच्ची वापस नहीं आई साहब म्हणत टाहो फोडत आहे. कैलास भोरिया बावरिया वय 50, रामनारी कैलास बावरिया वय 45 दोघे राहणार सेवा तालुका बजिलपूर जिल्हा गंगापूर राज्य राजस्थान हे पती पत्नी गड्डा यात्रेनिमित्त 13 जानेवारी रोजी मुलांसमवेत सोलापूरला आले. 20 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता नेहमीप्रमाणे दोघे पती पत्नी व्यवसाय करीत होते. दरम्यान नंदी ही 7 वर्षाची मुलगी होमकुंडाजवळ खेळत होती. ती चालत गड्डा यात्रेतील स्टॉलच्या दिशेने निघाली. रस्त्यात वडील कैलास बावरिया होते. त्यांनी तिला हटकले. बेटा तू कुठे चाललीस असे विचारले तेव्हा तिने आईस्क्रीम आणण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. पिता पुन्हा व्यवसायाच्या नादी लागला. थोडा वेळ झाल्यानंतर त्यांना मुलीची आठवण आली. ते पुढे काही अंतरावर असलेल्या पत्नीच्या स्टॉलवर गेले. पत्नी रामनरी यांना मुलीबद्दल विचारणा केली असता तिने माहिती नसल्याचं सांगितलं. अवघ्या 7 वर्षाची माझी मुलगी कुठे गेली असेल, काय करत असेल या विचाराने आईचे अश्रूही थांबत नाहीयेत. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ती फोटो दाखवून मुलीला कुठं पाहिलंय का असं विचारत आहे. मी पाया पडते, माझी मुलगी मला आणून द्या असे म्हणत आई लोकांना ओरडत आहे. शाम को 8:30 बजे इधर बैठे थे, बच्ची खाना खा रही थी और वहाँ से निकल के गई पार्किंग पे, पास में होकर निकल के गई. दोबारा मालूम नहीं बच्ची. 5 मिनट बाद फिर 5-10 मिनट बाद में हमने घेरा करा बच्ची का. बच्ची मिली. हमको तो बच्ची चाहिए साहब और कुछ नहीं चाहिए. मेरे एक ही बच्ची थी. राजस्थान से मी आप गए थे क्या पुलिस स्टेशन? आप पुलिस स्टेशन गए थे क्या? होगा वो गए ले उन्हों माझी बोलना सदर थाने में जाके